रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप सोपी पद्धत आहे. हे म्हणजे मिनी ढोकळा आहे. हा ढोकळा आपण इडली पात्रामध्ये केलेला आहे. बघा किती स्पॉन्जी आणि किती मस्त झालेला आहे. तर हा मूग डाळ आणि तांदूळपासून बनवलेला आहे आणि थोडेसे पोहे पण ॲड केलेले आहेत. तर याची क्वांटिटी म्हणजे 1 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास मूग डाळ आणि अर्धा ग्लास पोहे. एकदम छोटा ग्लास घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर हे सगळं मी स्वच्छ असं 3दा धुवून काढलेलं आहे 3 पाण्याने. आणि तांदूळ थोडा जुनाच घ्यायचा म्हणजे तो छान भिजतो. स्वच्छ असे धुवून काढले की त्याच्यात जी एक्स्ट्राचं डर्ट असतं ते सगळं निघून जातं. आणि मग त्याला 4-5 तासासाठी असं झाकून ठेवायचं. आणि मग मिक्सरला त्याचे पाणी काढून टाकायचं. ते बारीक करताना पाणी यूज नाही करायचं. मिक्सरला फिरवताना थोडासा लसूण ॲड करायचा त्याच्यात. आणि 2 बॅचमध्ये हे बॅटर मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यात मी दही ॲड केलेलं आहे. दही थोडं आंबटच पाहिजे म्हणजे मग टेस्ट छान लागते. चवीनुसार मीठ टाकायचं नंतर. आणि थोडंसं मीठ आपण नंतरच्या बॅचसाठी ॲड करणार. थोडीशी साखर टाकली मी कारण गोड आंबट छान लागतं. नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं. हे बघा असं कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. जास्त काही पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. असं बॅटर बनवायचं. हळद टाकायची थोडीशी. आणि थोडासा खायचा सोडा ॲड करायचा म्हणजे मग मस्त असं फुगते ते ढोकळा. आणि मी आज नवीन पद्धतीने म्हणजे इडली पात्रामध्ये करणार आहे. याला चांगलं असं फेटून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सगळं एकत्र मिक्स होऊन जातं. आणि नंतर मग इडली पात्रामध्ये मी टाकलेलं आहे. नंतर थोड्या 15 मिनिटासाठी गॅसवर ठेवायचं. आणि हे बघा किती छान आपलं ढोकळा झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.